नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. ईश्वर काका आता एकटेच बाहेर बाकावर बसलेले असतात. तेव्हा परशू तिथून जात असतो. परशू जेव्हा ईश्वर काकांना बघतो तेव्हा त्यांच्या जवळ जाऊन विचारू लागतो, काय झालं? कवाच धरून बघतोय, एकटेच बसले, जॉगिंगला जायचंय का की अशोक मामांची वाट बघताय? त्यावर ईश्वर काका म्हणतात की नाही, तो आज येणार नाहीये. तेव्हा परशू त्यांना विचारू लागतो की काही टेन्शन आहे का? कसला एवढा विचार करताय? तेव्हा ईश्वर काका सांगू लागतात की गावी माझ्या भाचीचं लग्न आहे, त्यामुळे बहीण वाट बघतीये आणि आज गणपती विसर्जन, त्यात आमची स्वयंपाकीन बाई पण आली नाही. तेव्हा परशू म्हणतो की मी गावात जातोय, तुमच्यासाठी काही खायला घेऊन येऊ का? तेव्हा ईश्वर काका म्हणतात, नाही नको, मी बाहेरचं खात नाही. तेव्हा परशू त्यांना म्हणतो, मग एक काम करू का, मी तुम्हाला काहीतरी माझ्या हाताने झणझणीत बनवून देऊ का खायला? त्यावर ते म्हणतात, नको, त्यापेक्षा तू एक काम कर, तिकडे गणपती विसर्जनाची तयारी चालू आहे, त्यामुळे तू तिथे जाऊन त्यांना मदत कर. तेव्हा परशू म्हणतो, हो ती तर मी करणारच आहे. असं म्हणून आता ते दोघंही तिथून निघतात. आता अनिश इकडे जेव्हा त्या माणसाला भेटायला येतो तेव्हा तो बॅगमधून खूप सारे पैसे काढून अनिश जवळ देतो. ते बघून अनिशला आता आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो की एवढे पैसे मला? त्यावर तो म्हणतो, नाही, हे तुम्हाला एका ठिकाणी जाऊन द्यायचे. तेव्हा अनिश विचारतो की याचा मला काय फायदा होणार आहे, मला काय मिळणार आहे? त्यावर तो म्हणतो, साहेब तुम्हाला पण मिळेल की 3%. त्यावर अनिश म्हणतो, हे काय, फक्त 3%? त्यावर तो म्हणतो, हो साहेब, हँडलरला एवढेच मिळतात. हेच जर तुमचे पैसे असते तर तुम्हाला 15% मिळाले असते. त्यावर अनिश म्हणतो, काय म्हणजे माझे पैसे आणि मी जर हँडलर असलो तर 15 + 3 म्हणजे 18% मला मिळतील? त्यावर तो म्हणतो, हो साहेब, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःचे पैसे गुंतवावे लागतील. पुढे तो अनिशला म्हणतो, पण साहेब आपल्या धंद्यामध्ये रिस्क आहे, त्यामुळे जे काही कराल अगदी सावधगिरीने करा, कारण जर इकडचे पैसे तिकडे झाले तर पार्टी हात धुवून मागे लागते, तेव्हा आपला विनाश व्हायला वेळ लागत नाही. त्यावर अनिश म्हणतो, हँडलरला कसली आली रिस्क? आता इकडे सकाळचे 8:30 वाजलेले असतात. तेव्हा ईशान उठून घड्याळात बघतो आणि इराला उठवू लागतो आणि म्हणतो, इरा बघ किती वाजलेत, आपला गाडीवाला पण निघून गेला असेल. तेव्हा इरा डोक्याला हात लावून रडू लागते आणि म्हणते, आता काय करायचं, माझं सबमिशन होतं. तेव्हा ईशान पण म्हणतो, माझं पण आज ड्रॉइंग बोर्डला लावणार होते. तेव्हा संयमी म्हणते, मी तर फर्स्ट लेक्चर बुडवणार होते, पण माझं अख्खं कॉलेज बुडालं. माझं पण आज महत्वाचं सबमिशन करायचं होतं. तितक्यात किशाभाऊ तिथे येतो आणि त्यांना म्हणू लागतो, काय होतं पोरांनो, एखाद्या दिवस जर शाळा कॉलेज बुडालं तर तुमच्या आजोबांना तर माहितीच आहे ना, त्यामुळे ते तुम्हाला ओरडणार नाही, काळजी नका करू. तेव्हा इरा ईशान म्हणतात, पण शाळेत काय सांगायचं? त्यावर किशाभाऊ म्हणतो, सांगायचं की आम्हाला ताप आला होता. त्यावर संयमी ओरडत म्हणते, अजिबात नाही, खोटं बोलणं अनफेअर आहे. त्यावर किशाभाऊ म्हणतो, मग सांगा खरं आणि खा मार. पुढे तो त्यांना म्हणतो की लवकर लवकर आटपा, आज गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे, त्यानिमित्ताने आपल्याला आज बक्षीस मिळणार आहे. तेव्हा संयमी म्हणते, कसलं बक्षीस? तेव्हा किशाभाऊ म्हणतो, आम्ही त्या दिवशी डॅन्स केला ना, त्यामुळे आम्हाला बक्षीस मिळणार नक्की. त्यावर संयमी म्हणते, इरू ईशा, जर यांना मिळणार असेल तर आपल्यालाही नक्कीच बक्षीस मिळेल, चला लवकर आवरून आपण जाऊयात. तेव्हा ईशान नाराज होतो आणि म्हणतो, पण ताई आज गणपती बाप्पा जातील ना? तेव्हा इरा म्हणते, आपण सगळ्यांना असं सांगूया ना की आपण गणपती बाप्पाला इथेच ठेवूयात. तेव्हा संयमी म्हणते, इरू ईशान, असं नाही करतायत. हे बघा, तुम्ही जेव्हा स्कूलला जातात तेव्हा थोड्या वेळानंतर तुम्हाला घरच्यांची आठवण येते ना, तसंच गणपती बाप्पाचंही असेल ना, त्यालाही त्याच्या आई वडिलांची आठवण येत असेल, त्यामुळे त्यालाही आपण जाऊ दिलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी परत येईलच की तो. तेव्हा इरा म्हणते, पण ताई गणपती बाप्पाला जाताना बघताना मला खूप रडायला येईल. आता इकडे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी सोसायटी हॉलमध्ये सगळे जमा झालेले असतात. तेव्हा नेहमीप्रमाणे ईश्वर काका अँकरिंग करत असतात. तेव्हा ते म्हणत असतात की आज आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहोत. आतापर्यंत आपण जी धावपळ आणि मजा केली त्याला आज फुल स्टॉप लागणार आहे. आता गणपती बाप्पा जाणार या विचाराने सगळेजण भाऊक झालेले असतात. तेव्हा ईश्वर काका म्हणतात, कालचा दिवस तर आपल्या चांगल्या लक्षात राहणार आहे, चांगल्या अर्थानेही आणि वाईट अर्थानेही. चांगला कशासाठी, कारण आपण खूप धमाल केली, आणि वाईट कशासाठी तो तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पुढे ते म्हणतात, ज्याच्या जवळ माणसं नसतात
त्याला विचारा माणसांची किंमत. आज माझ्या जवळ माझे घरचे नाहीये, पण तरीही तुम्ही कोणीही मला एकटेपणाची जाणीव होऊ दिली नाही. म्हणून म्हणतो की सगळे भांडणं आणि दुजाभाव विसरून जा, कारण आपली सोसायटी हे आपलं कुटुंब आहे. आता हे सांगताना ईश्वर काका थोडे इमोशनल झालेले असतात, त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. पुढे ईश्वर काका म्हणतात, आपण इतका वेळ ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो, आता तो क्षण आलाय, तो म्हणजे बक्षीस वितरणाचा. हे ऐकल्यावर राधावहिनी आणि किशाभाऊ खूप खुश होतात, पण ईश्वर काका पहिलं बक्षिसाचं नाव घेतात ते प्रभूबाई, रुपाली, जना आणि देसाई यांचं. आता सगळेच जण बक्षीस घेण्यासाठी स्टेजवर आलेले असतात. तेव्हा किशाभाऊ म्हणतो की आपण पण चांगला डान्स केला होता, तेव्हा आपल्याला का बक्षीस नाही मिळालं? तेव्हा राधावहिनी म्हणते की झाडाच्या फांद्या देताय, कायला लागतं तुम्हाला ते बक्षीस? आता दुसरं बक्षीस मिळतं ते रेयांश आणि संयमीला. त्यानंतर ईश्वर काका अनाऊन्स करतात की यानंतरचं बक्षीस मॅड परफॉर्मन्ससाठी किशाभाऊ आणि राधावहिनी यांना. त्यावर राधावहिनी स्टेजवर येऊन म्हणते, आम्ही काय तुम्हाला मॅड वाटलो? त्यावर ईशान म्हणतो, तुम्ही वाईट मॅड नाहीये, चांगले मॅड आहात. तेव्हा ईश्वर काका म्हणतात की तुम्हाला चांगल्या मॅड परफॉर्मन्ससाठी हे बक्षीस. त्यानंतर सातपुते, जना आणि चिल्लर पार्टीसाठी ही बक्षीस मिळतं. तेव्हा मुलं खूप खुश होतात आणि स्टेजवर पळत येऊन बक्षीस घेतात. आता शेवटी ईश्वर काका देसाईंना स्टेजवर बोलून अशोक मामांचा सन्मान करायला सांगतात आणि त्यांना 2 शब्द बोलावं अशी विनंती करू लागतात. तेव्हा अशोक मामा त्यांचे 2 शब्द बोलायला सुरुवात करतात आणि म्हणतात, सन्मानाची मला सवय नाहीये, कारण माझा आजवर अपमानच होत आलाय. तेव्हा सगळेच जण त्यांच्याकडे बघू लागतात. तेव्हा ते देसाईंना खोचूनच बोलतात की आज सूर्य पश्चिमेकडून उगवला वाटतं. पुढे ते म्हणतात की माझं एक म्हणणं आहे, जसं आपण इको फ्रेंडली गणपती बनवला तसं गणपती विसर्जनही इको फ्रेंडली झालं पाहिजे. तेव्हा देसाई त्यांना विचारतात, म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण समुद्रात गणपती बुडवायला जाणार नाही का? तेव्हा अशोक मामा म्हणतात, अजिबात नाही. पुढे ते म्हणू लागतात की आपण निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे. जेव्हा आपण निसर्गाचं रक्षण करू तेव्हा निसर्ग आपलं रक्षण करेल. पुढे ते म्हणतात की आपण छोटासा पिंप घेऊन त्यात गणपती विसर्जन करूया. तेव्हा सगळेच त्यांच्या या निर्णयाला अनुमोदन देतात. तेव्हा देसाई त्यांना म्हणतात, ठरलं मग, हेही तुमच्या इच्छेप्रमाणेच होणार माझगावकर. पुढे आता अशोक मामा म्हणतात, चला विसर्जनापूर्वी आपण आरती म्हणूया. आता सगळेजण गणपती बाप्पाची आरती म्हणतात आणि ठरल्याप्रमाणे छोट्याशा पिंपामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करतात. आता इकडे अनिश गुरुजींकडे येतो. तेव्हा गुरुजी त्याला म्हणतात, हे बघ, तुझी ग्रहदशा बघता तुझ्या भोवती जे लोक आहेत ते तुला मान देत नाही, त्यामुळे तुझ्या भोवती एक नकारात्मक ऊर्जेचं वलय निर्माण झालं आहे. त्यामुळे धनप्राप्तीसाठी तुला अडचण येत आहे. तेव्हा अनिश त्यांना म्हणतो, मी तर तुम्ही दिलेला मंत्र जाप रोजच करतोय. त्यावर गुरुजी म्हणतात की एवढं करून पुरेसं नाही. तेव्हा अनिश विचारतो, मग काय करायला हवं? त्यावर ते म्हणतात की मी तुला एक उपाय सांगतो. त्यासाठी तुला एक यंत्र मागवावं लागणार आहे आणि एक लक्षात ठेव, ते तुला नीट जपावं लागेल. पुढे ते त्याला म्हणतात की यंत्र आपल्याला बाहेरून मागावं लागणार आहे आणि त्याची किंमत आहे 10,001 रुपया. हे ऐकल्यानंतर अनिशला थोडं आश्चर्य वाटतं, पण अनिश लगेचच त्याच्या पाकिटामधून 10,000 रुपये काढून देतो. तेव्हा गुरुजी त्याला म्हणतात की वर 1 रुपया, कारण हा शगुन असतो. तेव्हा अनिश पाकिटात बघतो तर त्याच्याजवळ 1 रुपया नसतो. तेव्हा गुरुजी म्हणतात, इथे ठेवलेल्या पैशापैकी 1 रुपया घे आणि त्यावर ठेव. त्याप्रमाणे अनिश 10,001 रुपये देतो. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.